दिवाळीच्या असणाऱ्या फक्त शुभेच्छा दिल्या, पण मी त्याच्याच बरोबर असणारा समाधान सुखी भरभराटीचं लॉकडाऊनच्या वर्षानंतर यावं अशीच माझी विनंती. ते त्यांचं चालू आहे. सुरत हा तुम्ही सांगा ना झालं. अच्छा लाईव्ह सुरुवात. एक मिनिट तुमचं झालं की मला सांगा, मी सुरुवात करते. त्यांच्या होईपर्यंत तुम्ही वाटा सगळ्यांना. दमसे भाऊ बसा ना तुम्ही. लाईव्ह आहे. चेक करा सगळ्यांनी. हॅलो हॅलो सुरुवात. ओके. ग्रॅज्युएट मतदारसंघाची जी संकल्पना आली आणि शिक्षक मतदारसंघाची जी संकल्पना आली ही म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षण ह्याच्यामध्ये जो काही बदल झाला पाहिजे, आला पाहिजे, जी चर्चा होती ती चर्चा विधानसभेपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणून शिक्षक आणि ग्रॅज्युएट या विधानसभेच्या कॉन्स्टिट्युन्सी त्या ठिकाणी तयार करण्यात आला. आत्ताचा विद्यार्थी हा जर पोस्ट ग्रॅज्युएट करायला निघाला तर 30 वर्ष त्याची पूर्ण होईपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो पोस्ट ग्रॅज्युएट होत नाही. या विद्यार्थ्यांचा आपण असणारा ऍक्टिव्ह वय बघितलं तर 60 वर्ष असं धरून चाला की आपण असणारा ऍक्टिव्ह. जगेत किती आवेग, पण त्याचं अर्ध वय हे फक्त शिक्षण घेण्यामध्ये जाते. पुढची 5 वर्ष तो मग काय रिसर्च करायचा असेल, काय करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये घालवतो. एकदा कुटुंब झाला की तो स्टेबल होण्याच्या पाठीमागे गेला आणि तो त्या सिस्टमचा भाग होतो. आणि ही चर्चेला असणारा विषय हा सोडलेला आहे की 10वी नंतर 11वी आणि 12वी आणि 12वी नंतर ब्रांचिंग आउट.
आमचं म्हणणं असं आहे की 10वी नंतरच ब्रांचिंग आउट झालं पाहिजे आणि 12वी नंतर त्याचं स्पेशलायझेशन सुरुवात झालं पाहिजे. म्हणजे तो 24 वर्षाच्या आतमध्ये त्या स्पेशलाइज विषयाचा तो मास्टर होतो आणि त्याचं जे प्रोडक्टिव्ह एज आहे ते प्रोडक्टिव्ह एज 6 वर्षांनी वाढतं आणि ते प्रोडक्टिव्ह एज त्याचं 6 वर्षांनी वाढलं तर तो ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या यावेळेस सगळ्याच ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी लढवायचं ठरवलं. जो मतदार आहे त्या मतदाराला माझं आव्हान आहे की आम्ही ग्रॅज्युएशन झाले तसं आपणही ग्रॅज्युएशन झाले. ते ग्रॅज्युएट होता होता आपण फ्रस्ट्रेटही झालो. नेक्स्ट जनरेशन म्हणजे आताचा जो मतदार आहे त्याचा मुलगा असेल मुलगी असेल त्याच्या आयुष्यामध्ये हे फ्रस्ट्रेशन येऊ द्यायचं आहे का? ते येऊ द्यायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 5 जे आहेत त्यांना मतदान देऊन या स्वरूपाची चर्चा त्या विधान परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली पाहिजे आणि योग्य शिक्षण जे आहे ते इथला बदल झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. 30 वर्ष त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यामध्ये लागतात. त्याच्यानंतर 5 वर्ष त्याची असणारी जी रिसर्च मध्ये जातात त्या रिसर्चचा फायदा काय? माझ्याकडे नांदेड मधल्या युनिव्हर्सिटीचा आकडा आहे 28,000 PhD झालेले रजिस्ट्रेशन आपल्याला मिळतील. पण ह्या 28,000 झालेल्या रिसर्च वर्क PhD वर्क याचा देशाला सामान्य माणसाला आणि विद्यार्थ्याला त्याचा फायदा किती? तो अनप्रोडक्टिव्ह एज मध्ये तो रिसर्च करतोय आणि म्हणून त्याची असणारी जिज्ञासा जी आहे ती शिकण्याची नाही तर डिग्री मिळाली PhD मिळाली तर 4-5 इन्क्रीमेंट मला सिक्युअर्ड आहे आणि माझं आयुष्य सिक्युअर्ड होतं असे जी एक मेंटॅलिटी आलेली आहे ती मेंटॅलिटी आता शिक्षण क्षेत्रामधनं संपवली पाहिजे. आणि तरच हे जे नरेंद्र मोदी म्हणतात आहेत मेक इन इंडिया हे होईल. नाही तर मग अख्खा देशाचं उल्हासनगर झाल्याशिवाय राहणार नाही. मेक इन इंडिया म्हणजे काय? परदेशातली टेक्नॉलॉजी आणायची त्याचं कॉपी करायचं आणि स्टॅम्प लावून द्यायचा मेक इन इंडिया. ती मेड इन इंडिया नाही हा त्याच्यातला फरक आहे. आम्ही जे असणाऱ्या शिक्षणाच्या नव्या चर्चेची जी आणतोय त्याचं कारण इट शुड बी मेड इन इंडिया. ते मेड इन इंडिया असेल तर त्याचा रिसर्चही इथला झाला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींची असणारी बाब असावी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातली असेल पश्चिम महाराष्ट्रातली असेल आणि विदर्भातली जी आहे या आम्ही ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी लढतोय. अपेक्षा ही आहे की आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामधल्या हे जे मतदारसंघ आहे शिक्षक क्षेत्रामधला असणारा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये अजेंडा नावाची असणारी गोष्ट कधीच राहिली नाही. कोणतरी कारखानदार येतो कोणतरी पैसेवाला येतो तो उभा राहतो आणि निवडणुका झाल्या 2 जागा भरायच्या आहेत त्याच्यामध्ये 2 जागा भरली जातात. यावेळेस आम्ही असताना पाहतोय की या निवडणुकीमध्ये चुरस लागली. मी आवाहन करतो जे उमेदवार आहेत त्यांना की जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आपला आणि पांचा यांचा सामना आम्ही उभा करतो. जसं
अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प आणि जो बिडेन यांचा आमनासामना झाला. लोकांनी ठरवलं कोणाला, तसं होऊ द्या ना. आणि माझं आव्हान आहे, अजून 13 दिवस राहिलेले आहेत. 13 दिवसांमधले 2 दिवस फक्त इलेक्शन प्रचार बंद असतो. त्यांनी तारीख सांगावी, या तारखेला इथे, या तारखेला इथे, या तारखेला इथे. पांचाळ्याचा सगळा कार्यक्रम कॅन्सल करून आम्ही तिथे असताना हजर राहतो आणि लोकांना डिसाईड करू द्या की त्या मतदारसंघामध्ये आपला प्रतिनिधी पांचाळ पाहिजेत की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचाच असला पाहिजे. आणि म्हणून त्या दोन्ही उमेदवारांनी हे आव्हान स्वीकारावं असं मी त्यांना आव्हान करतोय. त्यांनी स्वीकारलं तर सगळ्या सोयी आम्ही करायला त्या ठिकाणी तयार आहोत. पण त्यांनी स्वीकारलं तर लोकांसमोर या मतदारसंघाची आवश्यकता आणि या मतदारसंघाच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत याची असणारी बांधणी लोकांसमोर जाईल आणि ते अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. महाराष्ट्रभरातले असं जे शिक्षक मतदारसंघामध्ये गेले त्यांनी स्वतःचं भलं केलं की न केलं याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. तो त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. परंतु विद्यार्थ्यांचं असणारं आतोनात नुकसान केलं. उलट विद्यार्थ्यांवरती या सरकारला, म्हणजे हे सरकार मी ज्यावेळेस म्हणतो म्हणजे आताच सेना, एनसीपी आणि काँग्रेस ते नाही, तर त्याच्याच बरोबर धार्मिक सत्ता असणारा बीजेपी यांनी सुद्धा फ्रॉड केला. माझ्या अंदाजानं आपल्या हातामध्ये मी असणारी काही कागद दिलेली आहे. खाली आहे, खाली खाली. या ऍक्टचं नाव आहे महाराष्ट्र प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इंटू ब्रॅकेट रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर ऍडमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, नोमॅडिक ट्राइब्स, विमुक्त जाती, nomadic tribes and tribes and other backward classes 2006. सेक्शन आज दिले नाही नाही ते हे द्या ना, ते देऊन टाक, हे देऊन टाक, कॉपी जायचं. हा सेक्शन 4(2) प्रमाणे टेबलच्या माध्यमातून आरक्षण किती असणार हे त्यांनी दिलेलं आहे. शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल कास्ट कन्वर्टेड टू बुद्धिझम 13%, शेड्यूल ट्राइब 7%, डिनोटिफाइड ट्राइब्स 3%, नोमॅडिक बी कॅटेगरी 2.5%, नोमॅडिक ट्राइब सी 3.5%, नोमॅडिक ट्राइब डी 2%, शेड्यूल ट्राइब 7% आणि अदर बॅकवर्ड क्लासेस 19%. हा विधानसभेने पास केलेला कायदा आणि कायद्यामध्ये कोणाकोणाला किती टक्केवारी असेल ती स्पष्टपणे त्यांनी असं मांडलेली आहे. परंतु शिक्षक मतदारसंघामध्ये जे निवडून गेले, एक तर ते झोपले असतील, त्यांना शिक्षक मतदारसंघाची जाणीव नसेल, माहिती नसेल, किंवा ते इथल्या असणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी असतील. आणि मी शेवटचं असताना मानतोय की ते इथल्या संस्थेचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून संस्थेचा फायदा कसा होईल याच दृष्टिकोनातून त्यांनी असायला पाहिजे.
ही जी अधिसूचना आहे त्याच्यातल्या असणाऱ्या शेवटच्या 3 ओळी फक्त मी वाचतोय पहिल्या पॅराग्राफ मधल्या. दिनांक 24 जून 2006 अन्वय विनिर्देशित करण्यात आलेल्या आरोग्य विज्ञानामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मंजूर प्रवेश संख्येच्या 25% इतका असतील असे निर्देशन देण्यात आले. असेंब्ली असं म्हणते की 50% असलं पाहिजे आणि एक्झिक्युटिव्ह जे आहे म्हणजे महाराष्ट्र शासन, मग ते बीजेपीचा असेल किंवा इथे असणारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनसीपी आणि शिवसेनेचा असेल, यांनी सुद्धा 50%चे 25% केले. आणि याच्या विरोधात शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेले उमेदवार, मग ते नांदेड, ते मग मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रामधले असेल किंवा कोकणामधले असतील किंवा खानदेशमधले असतील, कुठल्याही आमदाराने आवाज उठवलेला नाही. हे जे लंगोटी पत्र निघालेलं आहे हे बेकायदेशीर आहे. आरक्षण देण्याचा अधिकार हा असेंब्लीला आहे. किती टक्के द्यायचा हाही त्यांचा अधिकार आहे. कमी करायचा असेल तर ते विधान सभेला आणि विधान परिषदेलाच आहे, ते महाराष्ट्र शासनाला नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून या फ्रॉड मध्ये सहभागी असणारे जे उमेदवार आहेत, मतदारांना माझा असणारा सवाल आहे की आपण त्यांना मतदान देणार का. इथे दुसरं एक फसवं आहे, मराठा समाजाच्या संदर्भातलं ते असणारं फसवं आहे. या सरकारने एक नवीन जी.आर. काढलेला आहे सध्या. आणि जी.आर. काढून असं म्हटलेलं आहे की 16% आरक्षण जे मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही असणारा फ्रीशिप आणि स्कॉलरशिप देऊ. या निर्णयाचं मी असणारा स्वागत करतो. पण मराठा समाजाला मिळणारं 16% आरक्षण सुप्रीम कोर्ट स्टे ऑर्डर उठवत नाही किंवा निर्णय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत लागू होणार नाही. जे मध्यंतरी आंदोलन झालं त्याच्या नंतरच निघालेला हा जी.आर. आहे. म्हणजे जे आंदोलनकर्ते होते त्या आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे की 16% आरक्षण मिळालं, तुम्हाला फ्रीशिप आणि स्कॉलरशिप आम्ही दिली. शासनाकडे मी ज्यावेळेस बसलो मी त्यांना म्हटलं हा निर्णय चांगला आहे, फक्त एकच गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करा. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस निर्णय देईल त्यावेळेस देईल, पण आता असताना अनेक क्षेत्रामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हटलं तो निर्णय जेव्हा येईल तेव्हा, म्हटलं तर कायदा झाला म्हणजे असताना बजेट रिझर्व्ह झाले. आत्ता जो असणारा मराठा समाजाचा शिक्षण घेणारा विद्यार्थी जो आहे, मग त्याच्यामधला म्हटलं पाहिजे तर आपण कॅटेगराईज करा, ओबीसी सारखं, क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर. मराठा समाजामधला जो नॉन क्रिमिलियर आहे त्याला आपण फ्रीशिप आणि स्कॉलरशिपचा असणारा जी.आर. त्या ठिकाणी लावा. शासनाचं मला उत्तर काय आलं की मी अशी असताना आम्ही पोरं पोसत बसलो तर कारखान्यांचं काय होणार. कारखाना म्हणजे साखर कारखाना. मी दरवर्षी या साखर कारखान्यांना 2,500 कोटी महाराष्ट्र शासन देते. यावेळेस मी त्यांना असं म्हटलंय की हे 2,500 कोटी जातील, कारखान्याला जाणार नाही, पण त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तहसीलदारामार्फत जातील. म्हटलं हा लढा आपला सुरुवातचा.
हे जे उमेदवार निवडून जातात हे विद्यार्थ्यांचं पालन पोषण आणि त्यांची समस्या बघण्यापेक्षा किंवा इथे असणारा बिना अनुदानित आहे, या बिना अनुदानित संस्थांना 400 कोटीचं बजेट देण्यात आलेलं आहे, या बजेटमध्ये आहे, पण अजून वितरण होत नाही. ते कुठेतरी पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा ते असणार वर जे केल्या जाईल साखर कारखान्याला देण्यासाठी. आणि म्हणून हा जो बिना अनुदानित शाळेतला शिक्षक आहे, ग्रॅज्युएट आहे, मतदार आहे, त्याला मी असं आवाहन करतोय की काही प्रमाणात पगार चालू द्यायचा असेल आणि घेऊचा असेल, या बजेटमध्ये सोय झालेली आहे, फक्त ते पैसे पळवल्या जाता कामा नये. आणि ते पळवू द्यायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार पांचाळ जे आहेत त्यांना आपल्या पहिल्या पसंतीचं मतदान द्यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. पहिल्यांदाच या ग्रॅज्युएट आणि शिक्षक मतदारसंघामध्ये अजेंडा बेस्ड निवडणुका झाल्या पाहिजेत हे आम्ही पाहतोय. आणि म्हणून मग अशी मी आवाहन केलं की राष्ट्रवादीचे उमेदवार, बीजेपीचे उमेदवार त्यांनी पांचाळ बरोबर समोरासमोर बसून असताना लोकांना जज करू द्या की त्यांना कोण प्रतिनिधी पाहिजे. ते समोरासमोर येणार नसतील तर त्यांच्याकडे काही अजेंडा नाही हे मतदारांनी फक्त एवढं लक्षात घ्यावं आणि पांचाळ ह्याला निवडून द्यावं अशी विनंती इथल्या ग्रॅज्युएट मतदारसंघाला मी करतोय. आपण आता विचार लोकसभा उमेदवारांमध्ये आपण मुस्लिम समाजाने मतदान आम्हाला जास्त प्रमाणात केले नाही, परंतु यशपाल भिंगेंनी नांदेड शहरात, नांदेड जिल्ह्यामध्ये थांबून त्यांना वर्गणी सुद्धा गोळा करून त्यांना थांबले होते, परंतु ते दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झाले. त्याच्यावर काय म्हणणार? माझ्या बरोबर जे कार्यकर्ते राहतात त्यांचाच मी विचार करतो. ते सोडून गेले त्यांचा कशाला विचार करतो? मला कॉमेंट करण्याची गरज नाही. त्याला 100 माणसापैकी एखादा दुसरा जाणारच. त्याच्यामुळे असं एखाद्याची चर्चा वर्तमानपत्रांनी आणि टीव्ही वाल्यांनी करावी ते मला असा फरक पडत नाही. किनवट जवळच आहे. हा पण तेच म्हटलं ना, किनवटनी काय फरक पडला? आम्हाला काही फरक पडला नाही. त्यांनी राजीनामा दिलेला आहे की अकालपट्टी झालेली आहे? स्टेट कमिटी बघून घेईल. यशपाल भिंगे आणि अनिल बनकर यांना त्याच्या किती भविष्य आहे, राजकीय भविष्य किती आहे त्यांना? ते तुम्ही त्यालाच विचारता ना, मला कशाला विचारता? मी थोडी भविष्यकाळ आहे. मी अजून टिळा लावायचा आहे, छोटी वाढवायची आहे. ती ज्या दिवशी वाढवीन त्या दिवशी येऊन मला विचारा, मग मी सांगतो कोणाचं काय भविष्य आहे. परंतु सर कसं माहितीये का, या पक्षामध्ये काम करण्यासाठी इतर व्यक्ती उत्सुक आहेत आणि आतमध्ये येत आहेत तिकडे, आणि त्यांच्यानंतर त्यांचं कुठेतरी त्या राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय परिक्षेत्रामध्ये वजन वाढल्यानंतर ते इतर पक्षाकडे जाण्याचा कल वाढलेला आहे. आणि भिंगे जसं नांदेडमधून बाहेर पडलं त्यानंतर किती कार्यकर्ते असे आहेत तुम्हाला माहिती आहेत की ते आमच्या पक्षामध्ये आहेत? आता किती माहिती आहेत तुम्हाला? मला 3-4 नाव माहिती आहेत सर. ते गेले का? जाणार अशी चर्चा आहे. चर्चा आहे, ठीक आहे. आता चर्चा करण्यासाठी आता चहा मिळत असेल तर त्यांनी चर्चा करावी. विरोधकांकडून आरोप होतो की वंचित बहुजन आघाडी ही नेता बनवून फेकली आहे, त्याविषयी आपण आम्ही सरळ म्हणतो ना की आम्ही असा ट्रेन करतो माणसाला. सर आज सुद्धा इलेक्शन मध्ये हिंमत असेल तर शरद पवारांनी त्यांच्या उमेदवाराला सांगावं ना की आमच्या समोर यावं म्हणून. मग असं आम्ही फॅक्टरी आहोत आणि ते नुसतं ढेप आहे हे तरी लोकांच्या लक्षात येईल. फॅक्टरीच्या उत्पादनाचा फायदा दुसऱ्यांनाच होतो ना सर. फॅक्टरीच्या उत्पादनाचा फायदा नेहमी दुसऱ्यालाच होत असतो, फॅक्टरीला कधीच होत नसतो. सर ये जो इलेक्शन है, ग्रेजुएशन जो कंस्टिट्यूंसी की इलेक्शन है, इसकी प्रिपरेशन आमतौर पर बहुत पहले से की जाती है.
उसके जो नॉमिनेशन का ये है जो वोटर्स, तो ऐसी कोई प्रिपरेशन हमारी प्रिपरेशन साल भर से पहले शुरुआत है। करीब करीब हम लोग ने जो है वो 2 तरीके से ये किया है। 1,40,000 फॉर्म जो भरना होता है उसको हम लोग ने शुरुआत किया है, और उतना उसे 10-15% मान लीजिए फॉर्म रिजेक्ट हो गए, बाकी के वो सब नाम आ गए। आव्हान राष्ट्रवादीच्याच उमेदवार भाजपच्याही उमेदवाराला आपलं आव्हान आहे जे भाजपच्याही उमेदवाराला आव्हान आहे। सर, अभी आपने बोला मेक इंडिया का उल्लेख उल्लासनगर से करें तो उल्लासनगर की तारीख बता दो क्या है। उल्लासनगर का आपने नाम लिया कि मेक इंडिया के बारे में, तो उल्लासनगर में ऐसी क्या खासियत थी? उल्लासनगर में खासियत यही है, कुछ भी स्टील तुम लिया वो तुमको डुप्लीकेट बना के ही देते, इसलिए वो कहते हैं। उनका भी स्टैम्प क्या है मालूम है? यूएसए। उल्लासनगर सिटी है। ज्या नियोजनानं वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली होती त्याच्यासाठी जो संवैधानिक उद्देश ठेवला गेला होता त्याबद्दल आपलं आज काय? आम्ही आज सुद्धा वंचितांना राजकारणामध्ये सामोरे आणण्याचा आणि तोही या देशाचा मोठा घटक आहे हे समोर आणलेलं आहे। फोडाफोडी फक्त असताना वंचित बहुजन आघाडी जी चालली आहे त्याचं एकच कारण आहे की हा फोर्स जर वाढला तर इथल्या श्रीमंत मराठ्यांची सत्ता जाईल आणि गरीब आणि वंचित हा सत्तेवरती येईल ही भीती है। मराठा समाज को सुप्रीम कोर्ट ने जो है रिजर्वेशन रोका हुआ है इसके हेल्प, लेकिन मुस्लिम समाज के लिए कोर्ट ने मंजूरी देने के बावजूद महाराष्ट्र गवर्नमेंट जो है उस पर अमल नहीं कर रही है, तो वंचित बहुजन आघाड़ी का क्या स्टैंड है इसके बारे में? तुम कांग्रेस को छोड़ने के लिए तैयार ही नहीं है मुसलमान, क्या करेंगे? तो दूसरों को लाइन मारने भी नहीं देते हो। नाही, आम्ही नेहमी असताना मानत असतो की आज इतर पक्षांची भूमिका झालेली आहे, म्हणजे परिस्थिती झालेली आहे की काही जिल्ह्यांमध्ये त्यांची असणारी ताकद आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये त्यांची असणारी ताकद नाही। मी गेले अनेक वर्ष हे रिजिस्ट करत आलेलो आहे की काही झालं तरी ह्या ज्या लोकल लेवलच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्या लोकल लेवलच्या इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पाहिजे। त्याला किती मतं पडतात याच्यापेक्षा तुमचं संघटन मजबूत राहतं, शाबूत राहतं। त्याच्या आज आपण असताना काँग्रेस बघितलं, राष्ट्रवादी बघितली, बीजेपी बघितली, एनसीपी बघितली, तर काही विधानसभेच्या मतदारसंघामधलं त्यांचं अस्तित्वच नाही। आणि म्हणून माझं म्हणणं असं की संघटन वाचवायचं असेल कोणालाही तर त्यांनी लोकल बॉडीज मध्ये समझोता करू नये। प्रत्येक राज्यामध्ये एमआयएमची ताकद वाटते, जिथे जिथे ते निवडणूक लढवतात तिथे 4-5 उमेदवार त्यांचे निवडून येतात, मात्र जिथे वंचित जाते तिथे काहीच इफेक्ट दिसत नाही त्यांचा। कुठल्याही विधानसभेमध्ये, कुठल्या नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये मुस्लिम हा निवडून येतोच। तो पूर्वी काँग्रेसच्या नावाने यायचा, आता तो एमआयएमच्या नावाने येतो। मी नेहमी मानत असतो की तुमच्या मतदानाच्या बाहेर जर तुमचं ताकद असेल तर तुम्ही आहात, नाहीतर नाही। त्याच्यामुळे एमआयएम उद्या कलकत्त्यामध्ये सुद्धा लढली तर ती 7-8 जागा तिथेही निवडून आणणार। याचं कारण की त्या म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीमध्ये 7-8 मुस्लिम नेहमी निवडूनच येतात। कधी डाव्याच्या निवडणाने येतात, कधी तिथे असणारं काँग्रेसच्या नावाने येतात, आता ते एमआयएमच्या नावाने येतात। ताकत बढ़ रही की नहीं, ये सवाल है सर। एमआईएम की ताकत बढ़ रही की नहीं? मुझे नहीं दिखता बढ़ रही है। देखिए मैं वही कहा ना, बिहार की असेंबली मुसलमान नहीं था,
बिहार की असेंबली में मुसलमान प्रतिनिधि था या नहीं था? पहले से कम हो गए सर, कितने कम हो गए? कम से कम 6-7 से कम। आपने कभी सोचा क्यों कम हो गए? से नीति छोटी है। बस उनको मैं उनको एक छोटे से कब्जे से मैं उनको छोटे के कब्जे से उनको एक ऑल इंडिया फिगर बनाना चाहता था। सर, आपने एमआईएम से युति करने के बजाय अगर मुसलमानों से युति करने का फैसला लिया होता इससे पहले, तो शायद आपके साथ भी मुसलमानों का चेहरा भी कौन है मुझे बताओ। मुसलमानों की कोई संगठन है तो एक बनता है। अब ऐसा है कि एमआईएम ने तेलंगाना से शुरुआत की, वहां पर उनकी अपनी पकड़ थी। उसके बाद में वो महाराष्ट्र आए कि जहां पर उनको 2-3 सीटें मिली वहां पर, और मुसलमानों की एक आशा जाती कि वे एक अपना संगठन खड़ा हो रहा है, उसको अगर वो डेवलप कर देते तो शायद मेरे ख्याल से 3-1 साल में